रामकृष्ण वारकरी कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवान कथा ऐकण्यासाठी भक्ती संगम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराज जे दिसत नाही ना ते सत्य आहे. सत्य तू असं परब्रह्म भगवान म्हणजे तुकोबारे अभंगामध्ये म्हणतात 60 वेळा हरी. मग तो राजा असो, तो श्रीमंत असो, तो महाराज असो, नवे महाराज कोणी राजा का असेना त्याला एकाच लक्षात मरण उपवास असेल तर परब्रह्म भगवंताला अंतर्गत 60वा काही म्हणता देव दिसतो पण कसा आहे माहिती नाही अशी मंडळी काही दिसत असलं देव हरी तर तो माहित नाही पण आहे तो कसा आहे ते माहित नाही. म्हणून हरी मानणारे वेगळे, हरी न मानणारे वेगळे, हरी आहे हे सांगणारे वेगळे. जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आवाज करा ना आवाज जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 हर कटावरी देवोनिया हर कटावरी देवोनिया हर कटावरी देवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे निदान आवड निरंतर हे निदान आवड निरंतर हे निदान माकरा कुंडले तपती माकरा कुंडले गणपती श्रवणे कंठी कस्तुभा मने विराजी कंठी कस्तुभा मने विराजी कंठी कस्तुभा मने विराजी तुलसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे
याची सर्व सुख का म्हणे माझे याची सर्व सुख राम थोड़ा थोड़ा वाढवा राम रामकृष्ण हरी थोड़ा राम सुंदर वा असं का हरिओम हरिओम काय होतं
मस्त वे पहिला करायचा आपल्यासाठी ते सुंदर हरे रामकृष्ण हरे महिलांनी पुढे सारा सरकून बसा आता लोक येतील मग जागा हॅलो हॅलो आता बरोबर पहिला करला बाळ हा बघा तुमचा माऊली तो सुंदर बाळ तुमचा एकदम उत्कृष्ट आता हातच लावू नका मस्त हरे रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने बरमा माधव बरमा विठ्ठल बरमा माधव रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी माधव बरमा माधव बरमा जोडी
शाबास पेटीवाले बघा हा हरी वा मस्त म्हणते पेटी हरी साठवेला हरी साठवेला हरी साठवेला हरी साठवेला हरी ये रोधाया मंदिर ये रोधाया मंदिर धार
झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा साठविला हरी 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 आजी हृदय मंदिरी या मंदिरी मंदिरी जाती सरली धार जाती सरली धार जाती तरली सफल व्यापार 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 व्यापार
साठविला हरीची हृदय मंदिरी त्याचे सरली रधार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मागा कैसी भय चिंता त्याचे सरले रधार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देहुरी त्याचे सरले रधार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तूने चरण संताजिया तू तने चरण संताजिया
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे करण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्र निलाबुधामम वाह जगणनीत पाणी मंडना मंडना तरुण तुळसी माळा कंधरम कन्या नेत्रम सदा दौळहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो राजया विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो महावैष्णवरंगापुरी ज्ञानेश्वर महाराज जगाच्या आत्मोन्नतीसाठी महाराज ही चारी भावंत फार मोठा आपल्यावर उपकार आहेत साक्षात देवाचे अवतार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्रुत आहे ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार दादा भगवान शंकराचे अवतार काय महाराज त्यांचं उपकार आपल्याला कमी पडतील आपल्यासाठी महाराज पार्ट चेंज केलं काय कमी होतं का हो काय त्यांना महाराज मुळा बाळांचं लग्न करायचं होतं का काय जरूर पडली महाराज पार्ट चेंज केला आणि संत रूपामध्ये आले त्या संतांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माझे ज्ञानोबारा ज्ञानदेव वैष्णव मोठा सर्वात मोठ्यात मोठे वैष्णव माझे ज्ञानोबार आहेत आणि म्हणून ज्ञानोबारायांचं कौतुक करू तेवढी कमी पडेल काय महाराज उपकार आहे अरे 16व्या वर्ष धोक्याचे म्हणतात हो आपण म्हणतो 16व्या वर्ष 16व्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी जगन्मान्य जगामध्ये महाराजचा भरभाटी आता विज्ञानाची भरारी आहे ना माझ्या ज्ञानेश्वरी पासून आहे 750 वर्ष झाले महाराज माहिती आहे आपल्याला कुरुक्षेत्र युद्ध चालू आहे युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवान स्वतः आले होते राजे अरे तू आंधळा आहे तुला दिव्य दृष्टी देतो हो पण तो आत कसा बाहेर कसा त्याने सांगितलं बाबा मला देऊ नको माझ्या शिष्याला द्या शिष्या म्हणजे संजय वाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा समवेतोत्सवा मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय आहे. काय झालं रे? कोण पडला, कोण मेला, कोण गेला? तुमचा मुलगा मारला. कुणी? भीमानी. दात खायचा महाराज. हो, दात खायचे. म्या कामचे महाराज सुंदर नाव घ्यायचं. त्याचा कुठे हा महाराज म्यात आहे महाराज. सांगण्यात तात्पर्य कुरुक्षेत्र हस्तिनापूर किती अंतरे जाऊन या. तिथून महाराज त्याला कळायचं. पडला, मेला, गेला. मामका पांडवाचैव किम कुर्वंत संजया. मामका म्हणजे माझी आणि माझ्या बंधूची मुलं महाराज युद्धाला कोण पडला तिथून करायचं. ही महाराज बाळाराम शेठ 750 वर्ष झाली. आताचे भारत नाही महाराज. एका मिनिटामध्ये कुठं महाराज अमेरिका, महाराज दिल्ली, एका मिनिटात ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. म्हणून माझे ज्ञानोबाराय 16व्या वर्षामध्ये महाराज ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. हा ज्ञानोबारायांचा उपकार आहे. ज्ञानोबार उपतत्ता ज्ञानी होते. शास्त्रात विधान पाहू गेलं महाराज म्हणतात उपतत्ता ज्ञानी त्याला साक्ष म्हणतात, त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. सर्वधार सर्वाधिकार. ज्ञानोबाराय उपतत्ता ज्ञानी होते आणि उपादान कारण असतं त्याला अविद्या म्हणतात. त्या दोघांना अधिष्ठान माझे ज्ञानोबाराय. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक माझ्या ज्ञानोबारायांचं दर्शन केलं. आता अभंग आणि कार्यक्रम विठोबा वा. थोडा परिहार द्यायचा तो असा. परम आदरणीय आमचे गुरुवर्य सद्गुरु गोपाळ बाबा समोर महाराज कीर्तन केलं. मी भाग्यवान आहे, त्यांनी माझं कीर्तन ऐकलं. गोपाळ बाबा तेव्हापासून माझं कीर्तन आहे. हे कीर्तन, ह्या कीर्तनाला महाराज या वर्षी 43 वर्ष पदार्पण करत आहोत. 43 वर्ष म्हणजे महाराज किती तपा झाली. 12 चौक 48, 43, 44, 45, 46 3 तप पूर्ण. 4थ्या तपाला आपण महाराज पदार्पण करत आहोत. भाग्य आपलं महाराज. अहो गोपाळ बाबांना, आमचे सद्गुरू अण्णा आप्पा मामा बाबांना, सद्गुरू वामन बाबांना अरे आनंद वाटत असेल. हो, प्रल्हाद महाराज ही मंडळी स्वर्गात उड्या मारता. उड्या आपल्याला कल्पना नाही महाराज. हा माझा कार्यक्रम तेव्हा ठेवला तुम्ही. 43 वर्ष सप्ते बंद पडायला लागले महाराज. 43 वर्ष महाराज ग्रामस्थांना आणि महाराज कार्यकर देऊ तेवढे धन्यवाद. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. 43 वर्ष महाराज चला त्या नाम जप यज्ञ. त्या यज्ञाचा विठ्ठल मंदिर आमचे वारकरी संप्रदाय विश्रांती माझे आश्रम भरत वहाळ वहाळ पनवेल तालुका. भाविक जनतेचा आनंद वाटतो की आमच्या येथे सालाबाद प्रमाणे विठ्ठल मंदिर अक्षय तृतीये निमित्तानं आणि गुरुवार 24 तारखेला सुरू झालेला आहे. त्या निमित्तानं आमचे एक तरी अनुभवावी भक्ती गुरुवार्या वामन बाबा, गुरुदेव अप्पा माऊली आणि गुरुदेव गोपाळ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा नाम जप यज्ञ सोहळा त्याला 43 वर्ष आता होत आहेत आणि 44 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. त्या निमित्तानं आज माझ्या वाट्याला सेवा आहे. ही सेवा महाराज किती वर्ष झाली विचार करा. आणि ते सेवा होत असताना या उभयतांचा महाराजाचा महाप्रसाद असतो.
आणि भाग्यवान म्हणजे आमचे बाळाराम सेठ आणि त्यांच्या गृहलक्ष्मी सकाळीच फोन केला, बाबा येणार याला खरी उत्कंठा म्हणतात, हो याला खरा येता का नाही आता काय म्हणजे असं शेठ आणि तुम्हाला दोघांना महाराज उभ्या त्यांना उदंड माऊलीने आशीर्वाद द्यावं, तुमचं अंतकर शुद्ध पवित्र करावं आणि तुमच्या कोणाची प्रत्येक वेळेला सेवा करून घ्यावं अशी पांडुरंगाला माऊलीने विनंती. अभंगाला सुरुवात. तो भारत माई आनंद वाटतं. महाराज भाग्यवान आमचा हरिभक्ती परायण कौस्तुभ आणि महाराज वडील आणि बाप दोघे बरोबर आलेले आहेत. भाग्यवान आमचे खरोखर आदरणीय त्यांच्याकडे कीर्तन करतो. पहिल्यापासून सुंदर महाराज मृदंगाचार्य जवळ बसलेले महाराज माझ्या गुरूंच्या आईच्या वडिलांची पात्रे मंडळी देवो तेवढे महाराज प्रल्हाद महाराज खरोखर तुम्हाला देव धन्यवाद. बोलतो असं नाही महाराज, 1 वर्ष कीर्तन टाकतो जाऊ द्या बुवा दुसरा बघू, काय बुवा कमी आहेत काय, काय प्रेम काय आदर काय निष्ठा काय भाव असेल त्या भावेचा पुणेचा परिपाक म्हणजे आजचं कीर्तन आहे. भाग्यवान आमच्या मुक्ताताई खरोखर महाराज आयुष्य घालवला. माऊली चांगला करणार, वाईट न याचा जरी आता त्रास झाला याचा फळ पुढल्या जन्मात नाही मिळणार आहे, देवाच लागेल. अहो नामस्मरण करताना वाईट झाला कोणाचा, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा बिनवी तो तू मती, सांगा बिनवी तो तू मती. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा बिनवी तो तू मती, सांगा बिनवी तो तू मती. नामस्मरणाची महती महाराज एवढंच आपल्या बरोबर येणार आहे. बाकी सगळा मिथ्या बाजार आहे. हो सगळा मिथ्या बाजार आहे, सगळं खोट आहे. सगळा महाराज मिथ्या आहे, खोट आहे सगळं. हो महाभारत रामायणामध्ये प्रसंग आला, त्या जनक राजाला महाराज स्वप्न पडलं. जनक राजा म्हणजे कोण, रामाचे सासरे. अरे ज्यांचा नामस्मरण आपण करतो ते भगवंताचे महाराज सासरे. हो ते का साधे होते का काय महाराज, सगळा राज्य ईश्वर जनक राजांचं होतं. ज्या ख्वाटवर झोपत ते ख्वाट सुवर्णाची होती. महाराज प्रसाद घेण्याकरता भोजन करायसाठी सुवर्णाची महाराज भांडी, सुवर्णाच्या गादीवर सुवर्णाच्या पलंगावर झोपणारे जनक राजे. मी काय सांगत सगळा मिथ्या आहे, फक्त कळलं पाहिजे महाराज. काय ना सगळा बाजार आहे, बाजार कोणी नाही रे, कोणी लबाडीचा बाजार आहे सगळा महाराज. म्हणून तुम्हाला हात जोडे विनंती माझी, आपण रास सोडवा. या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई. या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई. त्यात चुक नाही, त्यात चुक नाही, या हक्काचे सुख कोटली नाही. या संसार नगरी बाजार भरला गबाई, या संसार नगरी बाजार भरला गबाई. या संसार नगरी बाजार भरला, हा बाजार आहे महाराज.
हो, परत 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 महाराज नरदेह मिळणार नाही. कीर्तन भजन प्रवचन कशा करता बाळ, जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये 6 वाघ आहेत शेठ, जे निघाण्याकरता कीर्तन प्रवचन तिळभर जरी होय अभिमान ते सगळं काढा, सगळा काढा एक नामस्मरण. एवढाच बरोबर जाणार आहे महाराज. हो, सगळा बाजार भरले काय उत्कृष्ट प्रमाण दिला महाराज. आणि म्हणून जनक राजाला महाराज स्वप्न पडलं. मी सांगतो सगळं मिथ्या आहे. स्वप्नामध्ये जनक राजे, हो, जनक राजे भीक मागतात सगळ्या गल्लोगलीला. ओ भिक्षान्न दो माय. अंगावरचे कपडे फाटके, डोक्याला फेटा फाटका, सगळा सदरा फाटके बिगडा गल्लोगलीला भीक मागतात जनक राजे. भिक्षान्न दो. वेळ नको तेवढ्यामध्ये त्यांना जाग आली. अरे बाप रे. आणि म्हणला मी तर राजा आहे आणि गल्लोगल्लीला महाराज भीक मागतो. लगेच सकाळी दरबार भरला. राजा आहे तो. दरबार भरला त्यांचा अष्टपैलू महाराज प्रधान होते. अष्टपैलू इकडे या. दरबार भरलेला आहे आणि महाराज जनक राजांच्या प्रधान बाळ माझा प्रश्न आहे, जर प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं तर ठीक, तर नोकरीतून तुम्हाला घरी पाठवेल. हो, सुरुवात केलेली आहे. हे खरं आहे का? हे खरं आहे. स्वप्नामध्ये मी भीक मागत आहे ते खरं आहे का? ज्या पलंगावर मी सुवर्णाच्या पलंगावर गादीवर झोपलाय हे खरं आहे. महाराज त्यांचा असणार अष्टपैलू प्रधान कोण उत्तर देतोय? कोण म्हणतो ख्वाटरो झोपलेलं बरोबर आहे. सगळा बाजार आहे महाराज. सगळा ह्या जमला नाही कोणाला. त्यांना काढून टाकलेले आहेत 7 पैलू. 8वा होता घरी. आणि घरी होता त्यांना महार उद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला यायला पाहिजे. आणि तो निघाला यायला. निघाला घरातून निघाला बरोबर त्याच्या कुशीला भाग्यवान रत्न जन्माला आला होता. त्याच्या मुलाचं नाव अष्टवक्रू. अष्टवक्रू म्हणजे तो 8 ठिकाणी वाकडा होता. काय त्यांचं चिंतन सांगावं. 8 ठिकाणी वाकडा होता. वडिलांना विचारला महाराज तुम्ही हिरमोत्सव चाललाय, तुम्हाला तुमच्या मुखकमळावर चिन्ह जरा वेगळे काय काय कारण आहे? काय नाही बाळ, ज्यांच्याकडे आपण महाराज नोकरी करतो त्यांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं ठीक. 7 माझे प्राधान्य आवड झालेत. आता मी राहिलो 8वा. उत्तर देण्याकरता निघालेला आहे. भाग्यवान मुलगा महाराज त्याला पोटातच ज्ञान झालं होतं. हृदयामध्ये काय महाराज अष्टवक्र चिंतन सांगावं. अष्टवक्रू काय ज्ञान असेल. आणि त्या वेळेला अष्टवक्र म्हणला पिताश्री आज तुम्ही जाऊ नका, मी जातो, मी जात आहे. आणि आला महाराज वेळ नको. राजवाड्यामध्ये आला. प्रधानजी नाही देतात म्हणून जनक राजांनी विचारला बाळ ए तू कोण आहे? जो 8वा असणारा तुमचा प्रधान आता पैलू त्यांचा मुलगा आहे. वडील कुठे आहेत? वडील नाही येणार. अरे उत्तर कोण देणार? मी देणार. उत्तर मी देणार आहे. हे खरं आहे की हे खरं आहे म्हणून त्या वेळेला जनक राजांनी विचारलं बाबा मी त्या रात्री झोपेमध्ये भीक मागत होतो. भीक मागणार राजा सत्य आहे? या ख्वाटवर झोपल्या राजा सत्य आहे? त्या अष्टवक्रूने महाराज मला माफ करा पती शिवी शास्त्रात नाही बरं. त्यांनी सांगितलं त्या मुळाने महाराजे तुम्ही मूर्ख आहात. ही शास्त्रात नाही, इतर शास्त्रात शिव्या आहेत. साधी शिवे नाही महाराज. मूर्ख म्हणजे काय झालं? काय झालं नीट ऐका, कानावरचा काढा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. रात्री तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे.
स्वप्नामध्ये महाराज तुम्ही भीक मागत आहेत. भीक मागणारा राजा खोटा आहे, गादीवर बसणारा राजा खोटा आहे. मग जगात महाराज जे दिसत नाही ना ते सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू असं परब्रह्म भगवान म्हणजे तुकोबारे अभंगामध्ये म्हणतात साठविला हरी. आता जो परब्रह्म भगवान त्या हरीला हृदयामध्ये ज्यांनी साठवलं त्याची येरधार संपणार. आता सुरुवात झाली कीर्तन, त्याची येरधार सेठ महाराज संपणार आहे. साठविला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली येरधार. येरधार 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 म्हणजे काय? इथून मुंबईला जायचं, मुंबईची वाहलला यायचं, वाहलची पनवेलला जायचं, हिला येरधार म्हणतात का? अरे येरधार येरधार या पदाचा अर्थ जन्माला येणं आणि मृत मरणं. हे जन्माला येणं आणि मरणं याला म्हणते येरधार. येरधार या नरदेहामध्ये संपतोय. शुद्ध पवित्र महाराज नामस्मरण जर केलं तर महाराज परत 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 हा नरदेह मिळत नाही. माझ्या तुकोबाराने विचारा, महाराज म्हणतात मी मेलो नाही. माझे मरण मी डोळ्यांनी पाहिला. मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले. मदत केले आम्हाला, 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 मदत केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मदत केले आम्हाला, मदत केले आम्हाला. मरण माझे मरून गेले, मदत केले आम्हाला, मदत केले आम्हाला. म्हणजे महाराज तुम्ही शंका घ्याल नरदेहामध्ये मृत्यूहा चुकवता येतो, प्रत्यक्षात प्रमाण. हो, एक काळ शत्रू होते त्यांचे, पण त्या द्विजांना सांगितलं द्विजान होय ते माझे गुरु आहेत, गेले ते विमानी बैसोनिया अरे रामेश्वर कला पुसवली. वा, प्रत्यक्ष प्रमाण. नरदेह महाराज परत परत मिळणार नाही. या नरदेहामध्ये मुक्ती आणि याच नरदेहामध्ये आगोत. म्हणून नरदेहामध्ये आल्यानंतर म्हणजे तुकोबाऱ्या प्रश्न सांगतात, स्पष्ट कर. आपुले परत पाहिले मी डोळा डोळा हा तुका चोला अनुपम्या. मरण डोळ्याने पाहिलेलं आहे, मेलो नाही. जन्म मरणाचं दुःख शोरी का? अरे राम 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 राम. आज ज्ञानोबारायांचा उपकार आहेत. ज्ञानोबारे म्हणतात नको रे नको बाबा. काय ज्ञानेश्वरी ज्ञानोबारे म्हणतात नाकी तोंडी कुमी किडे घर बाबा ते कुष्ट गाडे कोणापुढे सांगा मातीच्या उदार कोहरी उकडोनी नवमासरी जन्म जन्मनी विष्टाले पचहू कडे. काय अंतकाला सुगंध आहे का? अत्तर आहे का? जन्म मृत्यू गाडे कोणापुढे सांगेल. म्हणून महाराजा नरदेहामध्ये आल्यानंतर शक्यतो तेवढा प्रयत्न करावा जेणेकरून आपला महाराज कसे सोडवण होईल. आपलं वेगळंच आहे, जे करायचे ते करत नाही केल्याशिवाय परिस्थिती आहे. प्रत्येकाला महाराज आता असं वाटतं मी मोठा व्हावं, मला असंच झालेलं. महाराज खरं महाराज सगळ्यांना प्रतिष्ठा महाराज पाहिजे. हो, म्हणून आमचे महाराज नारे संसार करा, प्रपंच करा, गाडी घ्या, घोडे घ्या, बंगले बांधा, पण एक लक्षात ठेवा, नाही तर हव्यास तरी करू नका, तेवढा तरी करू नका.
कीर्तन करा, प्रवचन करा, महाराज आनंद घ्या कीर्तनात, पण महाराज होण्याची हव्यास करू नका. ढोबार म्हणून खरोखर चिंतन फार समाधानकारक आहे. हो, निदान आता हव्यात जरी झालं तरी निदान अपराध तरी करू नका. अपराध करू महाराज काय सगळं वेगळं चालू आहे. महाराजांचा दृष्टांत त्यांनी अपराध वेगळा, पुरुष अपराध वेगळा आणि आदृष्ट वेगळे. विढोबार कशाला म्हणता पुरुष अपराध, कशाला म्हणता अदृष्ट, कशाला म्हणतात महाराज पुरुषार्थ. हो, थोडक्यात सांगून जातो महाराज. पुरुषार्थ त्याला म्हणावं शुद्ध पवित्र महाराज परमार्थ करत असताना मंगळाची पावलं पडतात. अंतकरणात लवलेश नाही. दिसणारे माझी माऊली आई आहे, दिसणारा माझा बंधू आहे, माझा वडील आहे, माझी आई आहे, माझा बहीण, असा ज्यांचा अंतकरण मोकळा झालेला आहे त्याला पुरुषार्थ म्हणा, त्याला पुरुषार्थ म्हणा. आणि पुरुषापराध कशाला म्हणतात? गळ्यामध्ये माल आहे, आता काय सगळा परत ही चालू आहे. सगळ्या गोष्टी योग्य आहेत, मिनटा मध्ये ह्याची स्तुती, याचा वाईट, त्याची शिवी, याचा अरे काय, यालाच महाराज पुरुष अपराध म्हणतात. अदृष्ट वेगळं. एखादा भाग्यवान महाराज त्या कारागृहात तिकडे जन्माला येतो, तो नाव लक्षात आम्ही कारागृह, आणि खरोखर महाराज त्याचं काय अदृष्ट असेल तर तिथून महाराज एका राजवाड्यामध्ये येतो. अशी बरीच मुलं आलेली आहेत. याला काय म्हणतात? त्याला अदृष्ट म्हणतात. म्हणून अदृष्ट वेगळं, पुरुषार्थ वेगळं, पुरुष अपराध वेगळा. म्हणून महाराज पुरुषार्थ, पुरुषापराध ना अदृष्ट हे करत असताना मग तो राजा असो, तो श्रीमंत असो, तो महाराज असो, नवे नवे महाराज कोणी राजा का असेना, त्याला एकाच लक्षात मरण चुकवायचं असेल त्या परब्रह्म भगवंताला अंतकार 60वा अभंगाचा पहिला. साठवी लहारी, साठवी लहारी, साठवी Hare
जगाला जगन्यंत सत्व जगात पान हलताचा परब्रह्म भगवान त्या भगवंताला हृदयामध्ये तर साठवलं तर हियरदार संत हियरदार महाराज परत आपल्याला आपल्या वाट्याला येणार नाही. हियरदार संपेल साठविला हे हृदय मंदिरी हे मंदिर आहे महाराज. अशा मंदिरामध्ये परब्रह्म भगवान जर साठवलं हियरदार संपते. आता प्रश्नचिन्ह आहे हरीला साठवा हरी म्हणजे कोण असा प्रश्न आहे. आमच्या गावात होता देवबाचा हरी तो हरी आहे का राम्याकडे हरी आहे का? हरी 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 म्हणजे काय महाराज नोकरी चाकरी करणार आहे का? त्या हरीला साठवायचं आहे. अरे हरी हरी या पदाचा अर्थ त्रिकाळाबाधित जगाला एकच अधिष्ठान तो ब्रह्म आहे. ते त्याला मग सांगितलं राजाला ते दिसत नाही ना ते सत्य आहे. सत्य तो ब्रह्मसत्य ब्रह्मसत्य जगत मिथ्या आहे सगळं मिथ्या आहे महाराज. असा जगाला अधिष्ठान एक ब्रह्म त्या ब्रह्माला अंतकरण साठवा. मी सांगितलं प्रश्नचिन्ह आहे. आता ब्रह्म शास्त्राच्या विधाने विचार सागर प्रत्येक प्रभागार चिंतन करा. विचार सागरामध्ये प्रश्न आलेला आहे. आता एकच ब्रह्म नाही त्याचे 6 ब्रह्म आहेत ते पण अनादि आहे. शास्त्राचे विधान तुम्हाला पटवून देणार आहे महाराज. असे 6 ब्रह्म अनादि आहेत. कोणते 6 अनादि आहेत? ब्रह्मा माया ब्रह्म मायेचा संबंध किती झाले? 3 झाले. 6 अनादि आहे सांगायचे आणि त्यांना हृदयामध्ये साठवायचं. साठविला 3 झाले. अजून 3 पहा. जीव ईश्वर जीवेश्वराचा भेद किती झाले? 6 हे अनादि आहेत. बरं तुम्ही म्हणता अनादि आम्हाला झाले कळलं त्याला पुरावा आहे का? पुराव्याशिवाय महाराज बोलत नाही. बरं पंचदशी काढा हे महाराज ग्रंथ बघावं. चातुर्मास काढावं. विचार सागर प्रत्येक प्रभाकर सिद्धांत बिंदू भामत म्हणजे कानावारा जरी गेला तरी आनंद होतो महाराज. म्हणून विचार सागरामध्ये प्रश्न आलेला आहे. हे 6 अनादि आहेत. त्याला पुरावा दिला. आमचे गुरुदेव निघून गेले. महाराज काय सांगावं त्यांचा तो अभ्यास ना त्यांचा विचार आणि ते विनिमय त्यांना दूत महाराज म्हणतात. ऐकून असेल ब्रह्म होते ब्रह्म महाराज खजिना होता. हो खजिना म्हणजे विचार वृत्ती अध्यात्माचा खजिना होता महाराज. त्यांच्या ते म्हणतात त्याला पुरावा दिला. जीव विशोधा चित्त तथा जीवेश्वरा विदा अविद्या चितार योगा शेडस माकम अनादय. कळलं का आता? नाही कळलं ना? 6 अनादि कोण? शेडस म्हणजे 6 जीव यशोदा चित्त तथा जीवेश्वरा विदा अविद्या चितार योगा शेडस माकम अनादय. हे 6 अनादि आहेत. अनादि आहेत महाराज. कोणते 6 नाही सांगत असताना थोडी विश्लेषता केली आहे. ब्रह्म अनादि अनंत आहे. ब्रह्माला बात नाही भरत. ब्रह्म अनादि अनंत आहे. बाकी 5 साधी शांत आहेत. हे 5 बाकी साधी शांत कोण? एक ब्रह्म सोडून माया मगाच आहे ना जीव विषय. हे साधी शांत आहेत. त्यांना साधी शांत का म्हणतात? त्याला शास्त्र सांगते महाराज ब्रह्मज्ञानाने त्यांचा बाद होतो त्यांचा अंत होतो. म्हणून हे साधी शांत आहेत. हे 5 ना ब्रह्म अनादि अनंत आहे. त्या ब्रह्माचा बाद होत नाही. आता परब्रह्म भगवान तो हृदयामध्ये साठवा म्हणतात. बरं त्याच्या पुढे चला. त्याच्यामध्ये वाचांश आणि लक्षांशाने चिंतन केलेले.
वाचांश म्हणजे जीवेश्वराचा वाचांश अनादि मी कसं बोलतो लक्षात घ्या फक्त अभ्यास केला तुमच्या लक्षात द्या नाही मी त्या परब्रह्मा भगवंताला साठवा तो कसा आहे त्याचं चिंतन आहे तर महाराज लक्षांश ब्रह्म अनादि आनंद आहे आणि वाचांश साधी सांगताय आता वाचांश काय लक्षांश आहे मिळला टाइम तर सांगेल वाचांश ह्या गोष्टी नाही ह्या झाला का फवारणी करावं लागते नाही तर चित्रा बसायली विडोबा आनंद आहे महाराज लक्षांशाने परब्रह्म भाव अनादि आनंद आहे आणि वाचांशाने साधी शांत आहे आता साधे शांत सांगत जग कसं आहे जग महाराज साधी शांत आहे जग का जगाची उत्पत्ती नाश आहे ना महाराज उत्पत्ती नाश आहे जगाची म्हणतो साधी शांत आहे ब्रह्माजी महाराज अंत आनंदी आहे बर मोक्ष कसा आहे मोक्ष साधी आनंद आहे मोक्ष साधी आनंद आहे पण तो शेवटपर्यंत टिकला तर साधी आनंद नाही तर साधी शांत आहे बरं आतापर्यंत बोललो हे कोणाचं मत आहे का सिद्धांत आहे बोललो ना त्याला मत म्हणावं का सिद्धांत म्हणावं त्याला सिद्धांत म्हणावं सिद्धांत का म्हणतात तर सूर्याचा उदय म्हणाराम शेठ सूर्याचा उदय गेली अनादि काळापासून पश्चिमेला होतो चुकीचं आहे सिद्धांत कशाला म्हणतात अरे सूर्याचा उदय अनादि काळ पूर्वेलाच त्याला सिद्धांत म्हणावं त्याला मत म्हणू नये याला विश्लेषण केलेलं आहे विश्लेषण म्हणजे इथं 3 मत दिले त्यांनी हे विशेषात विशेषान विशिष्ट विडोबा विश्लेषण दिलेलं आहे विशेषण वेगळं विशेष वेगळं आणि विशिष्ट वेगळं असं कळावं महाराज आता झाले नेहमीच मामा आला काका गेला मग हे कीर्तनच आहे तरी आपण टाळ्या जाम वाजवतात हे सांगायला का नाही विशेषण विशिष्ट कशाला म्हणतात ब्रह्म चैतन्य विशेष ब्रह्म चैतन्य विशेषण दोन्ही मिळून त्याला विशिष्ट मानावं त्याला विशिष्ट त्याला महाराज दृष्टांत दिला काळा घोडा विशेषण विशिष्ट कशाला म्हणतात त्याला दृष्टांत दिला काळा घोडा काळा हा रंग विशेष घोडा विशेषण आणि दोन्ही मिळून विशिष्ट त्याला ऐका उदाहरणार्थ हा काळा घोडा विशेष हा घोडा विशेष तो घोडा 1000 घोड्यांच्या मध्ये कल्पामध्ये चरत असला तर इतर घोड्यांची व्यावृत्ती करतो हा काळा घोडा लक्षात आलं का महाराज हा काळा घोडा त्याला विशिष्ट म्हणतात घोडा विशेष आणि दोन्ही मिळून विशिष्ट भार महाराज चिंतने विशेषण वेगळं उपादान वेगळं आणि उपलक्षण वेगळं उपादान या पदाचा अर्थ मिसळून ध्यान करून देतो तो घोडा त्याला उपादान म्हणा त्याला दृष्टांत दिला ह्या कानाचा चाफा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला श्रोत्र इंद्रिय म्हणतात त्या अख्खा चाफ्याला तो वेगळा राहून इतरांची ज्ञान करून देतो दिली इंद्रिय हाता पाय डोळे
असे महाराज त्याला उपादान म्हणतात. कानाचा तपा श्रोत्री इंद्रिय आहे, वेगळं राहून ज्ञान करून देतो त्याला उपाधी म्हणतात. आणि मिसळून ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणतात. आणि महाराज देवदत्ताचा घर दाखवतो त्याला उपलक्षण म्हणतात. उपाधी, उपलक्षण आणि विशेषण सांगितलेले आहे. देवदत्ताचं घर, इथून महाराज आपल्या एखाद्या राजवाड्याला जायचं आहे. त्या राजवाड्यावर महाराज आपल्याला माहित नाही राजवाडा. सुदैवाने त्या राजवाड्यात कावळा बसलाय. कोणाला तरी विचारला, ताई त्या राजांच्या राजवाड्यात जायचं आहे, त्यांचा राजवाडा कुठे आहे? तो बघा तो कावळा बसलाय ना. उपलक्षण सांगत आहे, त्याला उपलक्षण म्हणतात. तो महाराज कावळा जाता जाता मधल्या जर महाराज जाता जाता जर उडून गेला, पण त्याने तो घर दाखवलं ना आपला, हा देवदत्ताचा घर, त्याला उपलक्षण म्हणतात. आणि विशेषण वेगळं. विशेषण म्हणजे महाराज तो घोडा, उपलक्षण देवदत्ताचं घर, आणि दोन्ही मिळून त्याला विशिष्ट म्हणतात. म्हणून उपलक्षण, उपाधी आणि विशेषण वेगळं राहून ज्ञान करून देतो त्याला उपाधी म्हणावं. मिसळून ज्ञान करून देतो त्याला विशेषण म्हणावं. आणि एवढ्यांची व्यवहार करतो घर दाखव त्याला उपलक्षण म्हणावं. विडोबा उपलक्षण, उपाधी, विशेषता. अंतकरण महाराज उपाधी मानली, अंतकरण उपलक्षण उपाधी मानली तर त्याला साक्ष म्हणतात. अंतकरण महाराज उपलक्षण जर मानलं त्याला ब्रह्म म्हणतात. अंतकरण विशेषण मानलं त्याला जीव म्हणतात. अंतकरण उपलक्षण जे मानला त्याला ब्रह्म म्हणतात. तो ब्रह्म ह्या हृदयामध्ये साठवा, साठविला हरी. हा हरी बर पहिल्या चरणाचा चिंतन आहे. हा म्हणजे हरी म्हणजे काही लोक महाराज असं चिंतन आहे, काही लोक म्हणतात देव दिसतो पक्काचा आहे माहिती नाही, अशी मंडळी काही. काही दिसत असलं देव हरी तर तो माहित नाही, पण आहे तो कसा आहे ते माहित नाही. म्हणून हरी मानणारे वेगळे, हरी न मानणारे वेगळे, हरी आहे हे सांगणारे वेगळे. हरी न मानणारे त्याला नास्तिक किंवा रावण करण्याचे जात. हरी न मानव नास्तिक मानावं, हरी मानणारे आस्तिक मानावं. आणि हरी आहे सांगणारे त्याला आपला वारकरी संप्रदाय म्हणतात. कसा हरी आहे वारकरी संप्रदाय कसा हरी आहे. हरी हा व्यापक
हरी आहे तिचा प्रकरण दिलेला आहे. हरी व्यापक आहे, सर्वागती आहे, कुठे नाही हरी. हरीचा प्रागभावाचा योगी म्हणजे स्थूळ ध्यान, सूक्ष्म ध्यान, धारण योगी आहे. त्याच्यामध्ये प्रागभावाचा प्रतियोगी आहे, म्हणून अन्यन्य भावाचं प्रतियोगी आहे. म्हणून वस्तू परिच्छेद अत्यंत भावाचं प्रतियोगी आहे, म्हणून काल परिच्छेद. आता ऐका, काल परिच्छेद असल्यामुळे हरी काल हरीला महाराज येत तिने पण नाही. प्राग भाव नाही, प्रागभावचा अभाव नाही, अत्यंतिक अभाव नाही, अन्यन्य अभाव नाही. हरी कसा आहे? निरपेक्ष व्यापक हरी आहे. तो हरी कुठे नाही महाराज, कुठे नाही. बरंच महाराज इथं चिंतन करावं लागेल. शास्त्राच्या विधानाने 12 दर्शनकार आहेत आपल्या संप्रदायात. 12 दर्शनकार आहेत. त्यामध्ये 12 दर्शनकार यांची नावं आता सांगायला वेळ नाही. हो, सांख्य, योगी, गत, हे सगळं महाराज एकाच फक्त महाराज निवडा. आद्य गुरु आमचे शंकराचार्य. बस आता हे सगळं महाराज परवा सांगितलं, हे सगळं पाखंडी आहेत. का पाखंडी आहेत? देहाची देव, भोजनाची भक्ती आणि मरणाची मुक्ती, हे पाखंडी आहेत. फक्त एकच म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य. हो, ते म्हणतात अरे तो हरी कुठं नाही, कुठं नाही हरी. हो, एकनाथ महाराजांनी विचारा. एकनाथ महाराज म्हणतात हा हरी हरीची आदाचा हरी दाये ते हरीची आदाचा हरी दाये हरीची आदाचा हरी दाये जा हरीची आदाचा हरी दाये भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक. तो परब्रह्म भाव हृदयामध्ये साठवायचा आहे. तो कुठे नाही, दश दिशाला आहे. पर लगन दाट हारी दिसे, पर लगन दाट हारी दिसे, पर लगन दाट हारी दिसे, ज्ञानदेव पाठ ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ कुठे नाही रे ज्ञानोबांचा हरिपाठ.
कुठे नाही हरी महाराज. तुकोबारायांचा निरोप सगळे चिंतन काय वेळ आपल्या आता कमी पडेल. महाराज एकाडे म्हणतात हरी विठ्ठल चळी चळी वर कुठे नाही हरी महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही भरला. आज मी दृष्टीने पाहिलं विठ्ठलची. विठ्ठल कुठे नाही हरी. ज्ञानोबारायाने विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात परेहून परी दुरी वन दुरी वैखरून दुरी दुरी वन दुरी. अरे ब्रह्मा आहे ब्रह्मा आहे काय गोड चिरकाने मा साठविला हरी. तो हरी कसा आहे असा ज्याने साठाची एरदार संपते महाराज. परेहून परी वैखरून दुरी दुरी उंदू ब्रह्म आहे. ह्या चार वाण्या आहेत परी पश्चंता मध्यमा आणि वैखरी. ह्या वाण्या आहेत. ह्या वाण्या व्यवहारिक सत्यात आहेत आणि हरी परमार्थ सत्य. तो हरी हृदयामध्ये साठवण. आता ऐका बाळ हरीला हृदय नाही. हरीला हृदय नाही. ज्याला हृदय आहे तो हरी नाही. काय बोलता. ज्याला हृदय आहे हरीला हृदय नाही. आहे का हरीला हृदय. हरीला हृदय नाही. ज्याला हृदय तो हरी नाही. हा व्यवहारी महाराज वेदांत शास्त्रामध्ये पाहू गेलो तर महाराज वेदांत शास्त्रामध्ये भगवान एक काकणन त्याला महाराज ईश्वर तो खाली आला. त्या महाराज त्याला हृदय आहे हृदय नाही पण माया उपाधी त्याला स्वपाधिक आहे. परब्रह्म निरुपाधिक आहे. निरुपाधिक आहे. आणि महाराज ज्याला हृदय आहे ज्याला उपाधी पण आहे आणि महाराज ज्याला हृदय पण आहे त्याला बुद्धी पण आहे. त्या बुद्धीमध्ये हरीला साठवा. असा हरीला साठवला एरदार संपते. त्याचा परिणाम अंगा दुःख दुःख त्याची सरली शेवटी महाराज वेळ
वेळेची भान असावी. किती जरी महाराज वक्ता असला तर इकडं लक्ष असावं. खांदी भार बद्द चांगला आनंद आहे. समाधान का तुम्ही बसले महाराज. मला गोड आनंद वाटला. भगवंता त्यांना उदंड आयुष्य दे रे राजा. पण त्यांच्याकडून सत्कार्य करून हाताने टाळी मुखाने भजन देवाचा चिंतन. साठविला हरेची हे हृदय मंदिरे त्याचे सरले रधार झाला सफळ व्यापार. परब्रह्म भगवान जगाचा जगन्यंत जगचालक त्या परब्रह्माला हृदयामध्ये साठवलं. महाराज यरदार संपते. आनंद वाटतं. महाराज गेली जवळ बरीच वर्ष महाराजा आश्रमामध्ये माझं कीर्तन होत असतं. या भाग्यवंतांचा महाराजचा महाप्रसाद आणि महाराज हा आनंद त्यांचा आहे. बरं ही शाळ माझ्या साईबाबांची बऱ्याच माझ्याकडे साठलेल्या आहेत. बरं तुम्हाला महाराज देऊ तेवढी धन्यवाद.
देऊ तेवढे महाराज पाहो तेवढे महाराज धन्यता देऊ. भगवंताला विनंती करू देवा यांना अकल्प आयुष्य द्या आणि असंच त्यांचं सत्कार्य राहू द्या अशी भगवंत विनंती करून माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली चौथ्या दिवसाची सेवा हरिभक्त महादेव महाराज मांडे तांबेकरांची कीर्तन अशी व्हायची. त्यांचा अभ्यास म्हणजे काय सांगायला नको. साधारणतः आज श्रोत्यांच्या डोक्यावरून जरी कीर्तन गेलं तरी हरकत नाही. काही काही गोष्टी म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता सावसू जावई चरित्र न सांगता थोडा बहुत मी अभ्यास केला त्याचा उपयोग काय करायचा असं द्या हरकत नाही. तुमचा हे तो स्टॉक बाहेर पडलाच पाहिजे. तो सालाबतप्रमाणे येऊन महादेव महाराज मांडे यांनी उत्कृष्ट असं कीर्तन केल्याबद्दल आपले विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यातर्फे त्यांचा आभार मानतो. आणि उद्या ची कीर्तनरूपी सेवा आहे. यशवंत महाराज पाटील यांचं शतकोटी परमार्थिक शतकोटी पुस्तक प्रसिद्ध आहे. यशवंत महाराज ठाणे यांची कीर्तनाची सेवा होईल. त्याच्यानंतर प्रवचन आहे मुरलीधर महाराज सोनटक्के. दुपारी भजन रूपी सेवा आहे 12:30ला. गुरुकृपा भजन मंडळी विंधने पाडा बुवा दत्ताराम बुवा पकवाद वैभव पाटील. तसेच हरिपाठाची सेवा श्रीराम प्रासादिक भजन मंडळ वहाल बुवा धावजी पाटील. संचालक महादेवशेठ पाटील. ज्ञानदेव तुकाराम